चला सर्व टीम्सला आमची विनंती असेल, आपण समोर यायचं आहे. सर्व संघांना आमची विनंती आहे, आपण समोर या. सध्या लाईट्स ऑफ करा. गोल्डन डीजे स्पर्धा 6 दिवशी होती आणि यशस्वीरित्या पार पडली. आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या दानशूरदात्यांनी आम्हाला आर्थिक आणि वस्तुरूपी मदत केली त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करीन. आणि 6 दिवसामध्ये जर कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर सर्वप्रथम मी आयोजकाच्या वतीनं आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि लगेचच आपण अंतिम कार्यक्रमाकडे वळूया, बक्षीस वितरण. यस, खरं तर हमरापूर विभागामध्ये एक भव्य दिव्य क्रीडांगण व्हावं हे स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि ते स्वप्न खरं तर सत्यात उतरवलं. काही महिन्यांपूर्वी जर का आपण विचार केला ह्या परिसराचा, तर इकडं एक टेकडी होती आणि डोंगराळ परिसर असताना त्या परिसरामधून मार्ग काढत असताना हे मैदान आज आपण पाहतोय. आणि प्रथमतः खरं तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आभार व्यक्त करूया सन्माननीय वैकुंठदादा पाटील यांचं. तदनंतर मंचकावर उपस्थित अतिथी सन्मान सोहळ्याकडे आपण बोलूया. पहा, या मैदानासाठी खरं तर प्रथम सन्माननीय गणेश मोकल साहेबांनी तब्बल 25,000 रुपयाची मदत आर्थिक सहाय्य केलं. आणि मी मान्यवरांना विनंती करेल, आपण सन्माननीय गणेश मोकल साहेबांचा आपण सन्मान करावा. अतिथी सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. हे मैदान बनवण्यासाठी आर्थिक सहाय्य ज्यांच्याकडून लाभलं तब्बल 25,000 रुपये या मैदानासाठी ज्यांनी उपलब्ध करून दिले असे सन्माननीय गणेश मोकल साहेब यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर आपण पाहतोय. तदनंतर भारतीय जनता पक्ष तालुका उपाध्यक्ष सन्माननीय नितीनदादा मोकल यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सर्व संघांना एक आमची सूचना आहे, आपण समोर या प्लीज. रावे, इरवाडी, जिते, भातान, अंतोरे संघाला आमची विनंती, आपण समोर या. तदनंतर पुढचा सन्मान असेल ग्रामपंचायत जोहेचे माजी सरपंच सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी ज्यांचं लाभलं सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना आपण पाहतोय. तदनंतर महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अभय म्हात्रे साहेब. संदेश घरत याला आमची विनंती असेल, आपण साहेबांचा सन्मान करावा. मायेची उबदार शॉल, प्रेमाचा प्रतीक गुलाब पुष्प आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत जोहेचे विद्यमान सदस्य क्रिकेट वेडे, खरं तर ज्यांनी 6 दिवस या स्पर्धेसाठी दिले असे सन्माननीय गोपीनाथ शेटजी मोकल साहेब. ग्रुप ग्रामपंचायत जोहेचे सदस्य सन्माननीय गोपीनाथ शेटजी मोकल साहेब. खरं तर ह्या मैदानासाठी शासकीय कार्यालयामध्ये विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं सन्माननीय
गोपीनाथ शेटजी मोकल साहेबांचा सन्मान सोहळा या ठिकाणी मंचकावर आपण पाहतोय। तदनंतर समाजसेवक, उत्कृष्ट खेळाडू, माजी क्रिकेटर अर्थातच सन्माननीय दीपक दादा मोकल यांचा सन्मान मंचकावर आपण पाहतोय। या मैदानासाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून राहिलं, मायकल जोहे संघातून खेळत असताना खरं तर दादांना आपण पाहिलं। विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आणि विशेष सहकार्य या मैदानासाठी ज्यांच्याकडून लाभलं, समाजसेवक सन्माननीय दीपक दादा मोकल यांचा सन्मान सोहळा मंचकावर होत असताना तदनंतर सन्माननीय डॉक्टर डी.जी. घरत साहेब, सन्माननीय डॉक्टर डी.जी. घरत साहेबांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना आपण पाहतोय। तदनंतर सन्माननीय रवींद्र मोकल साहेब, या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं राहिलंय, सन्माननीय रवींद्र मोकल साहेबांचा शुभ सन्मान मंचकावर आपण पाहतोय। मंचकावर उपस्थित सन्माननीय अतिथी रवींद्र पाटील साहेब यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळेल। मी विनंती करेल रोशन साहेबांचं देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हास लाभलेलं आहे। मंचकावर आपण पाहतोय सन्माननीय रवींद्र पाटील साहेबांचा सन्मान सोहळा। तदनंतर मंचकावर उपस्थित खरं तर 6 दिवस ज्यांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली, हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे ज्येष्ठ सदस्य, निवृत्त पोलीस अधिकारी सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे साहेब यांचा हा सन्मान सोहळा मी राकेश पाटील याला विनंती करेल। सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे साहेबांचा हा सन्मान सोहळा मंचकावर होत असताना त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले सन्माननीय जगदीश घरत, सहकार्याची भावना नेहमीच ज्यांच्या हृदयात राहिलेली आहे, या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य ज्यांनी केलं, जगदीशजी घरत साहेब यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना आपण पाहायला मिळतोय। सन्माननीय किशोर मोकल जोहे, आपण कुठे असाल तर आपण अतिथी कक्षात, अतिथी मंचकावर यावं। त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज सन्माननीय राजेश पाटील दादांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल। उत्कृष्ट खेळाडू जोहे गावचे सन्माननीय राजेश दादा पाटील यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना आपण पाहतोय। त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित मेघनाथ म्हात्रे यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल। अतिथी देव भव,
आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे आणि आपण पाहतोय आज बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा सन्मान होत असताना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय उपेश पाटील जोहे सन्माननीय अविनाश पाटील इरवाडी मामांचा हा सन्मान सोहळा मंचकावर या ठिकाणी संपन्न होईल. त्याचप्रमाणे अतिथी कक्षामध्ये सन्माननीय प्रभाकर घरत दादांचा देखील सन्मान सोहळा या ठिकाणी मंचकावर संपन्न होईल. अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय. चला सर्व टीम्स आता फक्त काही क्षण आपण समोर यावं. सर्व संघांना आमची विनंती आहे, समोर या आपण. तदनंतर सन्माननीय उमेश घरात यांचं देखील आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि माजी उपाध्यक्ष आपण एकत्रित यावं. सत्यादादा पाटील, मनोज पाटील आणि समाधान पाटील. त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचकावर उपस्थित आपण पाहतोय सन्माननीय कैलास दादा घरत. अर्थातच दादांचं या ठिकाणी आम्ही शब्द सुमनाने या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. दादांनी देखील भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी दिलंय. त्याचप्रमाणे आमचे सर्वोत्कृष्ट समालोचक, एकदा जोरदार टाळ्या उद्या, तारागावचा सुपुत्र अर्थातच रोशन पाटील. मराठी भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे, अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण नियमित ऐकत असतो, तारागावचा सुपुत्र रोशन पाटील सरांचा शुभ सन्मान सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. पहा, या स्पर्धेसाठी तब्बल 3 दिवस रोशन पाटील सरांनी आम्हाला दिलं, त्याबद्दल त्यांचा हा सन्मान सोहळा. मंचकावर आता आपल्याला पाहायला मिळतील स्वराज एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय सनीशेठ तुपे साहेब यांचा देखील सन्मान सोहळा आपण घेणार आहोत. तत्पूर्वी स्कोरर मित्र कविराज पाटील. मी सन्माननीय गोपीनाथ शेठजी मोकल साहेबांना विनंती करेल, सर्वोत्कृष्ट स्कोरर, एकदा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो या स्कोररसाठी. 6 दिवस स्कोरिंगचं काम ज्यांनी पाहिलं. येस, वेलकम. स्वराज एंटरप्राइजेस सर्व सनीशेठ तुपे आणि आमचे विनोद दादा, त्यांचं या ठिकाणी स्वागत. आमचे बुवा, आपलंही स्वागत. तर यानंतर आम्ही सन्मान घेत आहोत आमचे सनीशेठ तुपे यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. रायगड जिल्ह्यामधील दिग्गज पॅकर आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील एक मोठं नाव विचुंबे नगरीचे आमचे मित्र सनीशेठ तुपे यांचा सन्मान केला जाईल. मी नितीनदादा मोकल यांना विनंती करतो, या पण आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे सन्मान घेत आहोत. खरं तर आजभर भिवंडी परिसरातल्या जेवढ्या टीम्स आपण रायगडमध्ये खेळताना पाहिल्या, त्या प्रत्येक संघाला रायगडमध्ये सर्वात प्रथम संधी देणारा एकमेव माणूस कोण असेल तर तो सनीशेठ तुपे, म्हणजे स्वराज शेठ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनीशेठ तुपे यांना आपण पाहत आहे. आणि आमचे जय बजरंग धाब्याचे ओनर मुकादम साहेब यांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. नितीनदादा मोकल यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते
मुकादम साहेब जय बजरंग हॉटेलचे ओनर आहेत शिरडोनचे, त्यांचा आपण ते सन्मान करूया. उद्योग क्षेत्रातील आणखी त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत. आणि तदनंतर पनवेल तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्ष विनोददादा भोईर यांचा आम्ही ते सन्मान घेणार आहोत. विचुंबे नगरीचे आमच्या आणखीन एक मान्यवर पनवेल तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विनोद भोईर यांचा सन्मान करण्यासाठी मी काशीनाथ पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. पनवेल तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विचुंब्याचे आमचे विनोद भोईर यांचा आपण ते सन्मान करूया. धन्यवाद. आणि यानंतर आमच्या ऑफिशियल पंच, चला या आपण मिस्टर धोनी संतोष चौधरी शिरडोनचे आमचे सुपुत्र आहेत आणि एक व्यावसायिक दर्जाचे पंच आहेत. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती तिन्ही पंच या पॅनल मी अभयदादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार ठेवत्या तिन्ही पंचांसाठी. बघा 6 दिवस स्पर्धा, सर्व पारदर्शक नियम त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले. खरं तर सर्वात जोखमीचं काम कोणतं असेल क्रिकेटमध्ये तर ते पंचांचं आहे. आणि 6 दिवसामध्ये एकही रॉंग डिसिजन त्यांच्यामधून आलेला नाही. तर एकदा जोरदार ठेवत्या होऊ द्या या पंचांसाठी मित्र. चला तिन्ही पंच आहे आपण. हिरामन भोसले आमचे कैलास भोईर, रायगड समालोचक असोसिएशनचे ते सभासद आहेत आणि त्यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. संतोष चौधरी ज्यांना प्रेमाने आम्ही धोनी म्हणतो, त्यांना इथे सन्मान करताना आपण आमच्या मान्यवरांना पाहत आहे. त्यानंतर आमचे हिरामन भोसले एक कालचे खतर लिजंड क्रिकेटर, कर्नाला एक्सप्रेस या नावाने ज्यांना संबोधायचं आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे सन्मान पाहिलं जायचं ते हिरामन भोसले, त्यांचा सन्मान. आणि आमचे मुकादम साहेब खरं यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं संतोष चौधरी यांना, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आमचे कैलास भोईर आपटा तिसरे पंच, त्यांचा सन्मान करूया. आणि यानंतर साईप्रीत लाईव्हचे सभासद, चला या आपण एकाने आपला सन्मान स्वीकारा. साईप्रीत लाईव्हचा एक मेंबर्स या कॅमेरामन या आपण, आपला सन्मान होईल. खरं तर आपल्या पूर्ण टीमचा गणेश मोकल दादांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेत आहोत. साईप्रीत लाईव्हचा एक सभासद प्राथमिक खरं तर स्तरावरती सर्व टीमचा हा सन्मान होतोय त्या ठिकाणी. आणि पुढचा सन्मान आमचे या विभागातील पेन तालुक्यातील उत्तम मंडप डेकोरेटर्स डीजे ऑपरेटर सत्यवान दादा पाटील यांचा सन्मान होईल. खरं तर आता हा मंडप लवकर निघणार नाही कारण अनेक स्पर्धा आहेत तिथे. सत्यवान दादा पाटील यांचा सन्मान. गोपीनाथजी मोकल यांना विनंती आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करा. सत्यवान पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि पुढील सन्मान असेल या स्पर्धेला 6 दिवस उत्तम सूत्रसंचालन आणि त्याचबरोबर चांगलं समालोचन ज्यांचं आपण ऐकलं तर पेन तालुक्याचा एक आणखीन एक दमदार आवाज आमचे समालोचक मित्र ॲडव्होकेट परमेश पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. दीपकजी मोकल साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान परमेश पाटील यांचा करावा. ॲडव्होकेट परमेश पाटील हा आवाज खरं तर पेन तालुक्यापुरता मर्यादित राहिला नाही आहे, तर रायगडतील अनेक स्पर्धांमध्ये आपण आवाज ऐकतो आता सातत्याने आणि त्यांनाही आपण देऊया शुभेच्छा. रोहन मोकल, ग्राउंडसाठी प्रचंड मेहनत ज्यांची आम्हाला मिळाली ते रोहन मोकल यांना विनंती आपण देखील आमचा सन्मान स्वीकारा. आणि खरं तर एक सन्मान आवर्जून घ्या, ते आमचे मित्र विनेश या लवकर या, तुमचा सन्मान व्हायलाच पाहिजे कारण 6 दिवस एकदा जोरदार होत्या खरं तर विनेशसाठी. 6 दिवस ड्रिंक्स बॉयज म्हणून त्याने भूमिका साकारली आणि जबरदस्त योगदान दिलं. बॉल देखील अगदी वेळेवरती पोहोचवले, पाणी अगदी वेळेवरती पोहोचवणारा आपला हा मित्र विनेशसाठी मित्र एकदा जोरदार द्या होत्या, त्याचा सन्मान आपण इथे घेऊया. मी काशीनाथ पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. विनेशचा हा सन्मान होईल. तर विनेशचा सन्मान होतोय आणि रोहन खरं तर या आपलाही सन्मान केला जाईल. आमच्या या मैदानासाठी प्रचंड त्यांनी आम्हाला मोठं योगदान दिलं. 2 वर्ष लक्ष देऊन खरं तर मैदानासाठी त्यांनी यस ज्या आपण पाहिल्या मशिनरीज इथे आल्या कामासाठी त्यांना त्या मशिनरीचे ऑपरेटर त्यांना जेवणापासून पाण्यापासून चहापासून सर्व बघणारे आमचे रोहन एकदा जोरदार ठेवतात रोहनसाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय.
आमचे दत्तात्रय काकांना विनंती असेल म्हात्रे काका आपल्या शुभ हस्ते सन्मान करा. कारण इथे आपण पाहिलं खरं तर मैदानाची सर्व ज्या पद्धतीने घडलंय त्याचा सर्व जाणीव त्यांना आहे. असे रोहन मोकल यांचा सन्मान. लाईट व्यवस्था ज्यांनी केली आमचे किशोर मोकल त्यांना विनंती आपण केली आपलाही सन्मान केला जाईल. लाईट व्यवस्था ज्यांच्याकडून आम्हाला मिळाली ते आमचे किशोर मोकल त्यांनाही विनंती असेल आपण या आपला सन्मान स्वीकारा. किशोरजी मोकल धन्यवाद. बघा मी पुन्हा एकदा खरं तर ऑन कॅमेरा सांगतोय जर कोणाला सन्मान राहिला असेल तर मी कमिटीच्या वतीनं त्यांची दिलगिरी व्यक्त करेल. यदा कदाचित राहिला असेल तर राहिलेलं नसेलच पण राहिला असेल तर कमिटीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याकडे आता वळतोय. आणि प्रेक्षकांचा आभार आपण इथे मानूया. चला सर्व टीम्सला आमची विनंती आहे. चला जिथे संघाचे खेळाडू आणि जेवढे खेळाडू सर्व इथे लाईनमध्ये या. दोन्ही खरं एक लाईन तयार करा दोन्ही बाजूला. आज आपल्याला एक खास निरोप द्यायचा आहे. आज ज्यांनी खरं तर या स्पर्धेतून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे त्या विभागातील एक नामवंत क्रिकेटर खरं तर आम्हा सर्वांचे लाडके क्रिकेटर बाबू नागे यांचा आपण एक विशेष सन्मान करूया. बघा दोन्ही या सर्व खेळाडू या लाईनमध्ये उभे राहा आणि बॅट असेल तर अतिउत्तम होईल. या सर्व लाईनमध्ये उभे राहा आणि आयोजकांना विनंती आपण बाबू नागे यांना रॉयल एंट्री करा अगदी समोर विकेट समोर. चला सर्व आयोजक या कारण निरोप हा तितकाच सुंदर असावा. कारण गेले कित्येक वर्ष या विभागासाठी ज्यांनी क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं योगदान दिलं आहे असे हे खेळाडू थोडे जवळ या जिथे संघ आणि एका बाजूने खरं तर बाकी खेळाडू. चला निलेश तुम्ही या भाताण संघाचे खेळाडू असतील बघा सर्व खेळाडू या लाईनमध्ये एका लाईनमध्ये उभे राहा. 2 लाईन करा आणि बरोबर मधून जेव्हा त्या ठिकाणी एक एंट्री होईल तेव्हा टाळ्यांचा प्रतिसाद देऊन त्यांना आपण इथे निरोप देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर खूप चांगलं योगदान या टेनिस क्रिकेटसाठी बाबू नागे यांचं राहिलं आणि एक अभिमान सांगेन मी ते महाराष्ट्र पोलीस देखील आहेत त्यांना आपण आता निरोप देऊया. परंतु आगामी कालखंडामध्ये 40+ क्रिकेट आणि प्रीमियर लीगच्या स्पर्धा आपण त्यांना खेळताना नक्कीच पाहू. यस 26 वर्षाचा हा कालावधी रौप्य महोत्सव त्यांनी पूर्ण करून 1 वर्ष पुढे गेले. 26 वर्ष क्रिकेटसाठी त्यांनी सेवा केली. असे दमदार खेळाडू बाबू नागे यांना आपण आता सन्मान देऊया. चला बॅट घ्या वरती करा बॅट आणि जेव्हा येतील तेव्हा टाळ्यांचा प्रतिसाद सर्वांना द्या. चला एकदा जोरदार टाळ्या होत्या बाबू नागे यांच्यासाठी. दमदार खेळाडू आणि आज आपल्या क्रिकेट कारकिर्दीला मात्र ते पूर्णविराम देत आहेत. त्यांच्यासाठी हा भाऊक क्षण आहे. त्यांच्या चाहत्यासाठी हा भाऊक क्षण आहे. कारण कधी कधी कोणत्याही गोष्टीला लिमिट असतं. आपलं शरीर त्याचबरोबर आपला व्यवसाय नोकरी आपलं घर या गोष्टींचं ॲडजस्टमेंट मात्र याही गोष्टीला पूर्णविराम द्यावा लागतो. एक ना एक दिवस थांबावं लागतं. त्यामुळे बाबू नागे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 40+ झालेत यस आणि 40+ क्रिकेट नक्कीच खेळतील यात शंका नाही आहे. तर आपण बाबू नागे यांना पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांच्या वतीने सर्व खेळाडूंच्या वतीनं प्रेक्षकांच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्या. लिजंड आपण पाहत आहे बाबू नागे आणि सर्व आमचे आयोजक त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन येतील त्यांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करत आहोत. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय की रिटायरमेंट घोषित केले. तत्पूर्वी फक्त आपण एक बाईट घेऊया. हरेश आज दिगंबर नागे यांनी रिटायरमेंट घोषित केले. तुझ्या सोबत तो खेळलाय काय सांगशील काय म्हणशील दिगंबर नागे बद्दल? दादा खूप चांगला खेळाडू आहे आणि आता त्यांनी वयाच्या किती 38 वयात रिटायरमेंट घेतली. त्याची मला इनिंग अजून आठवते. आंबिवलीच्या मैदानावर समोरच्या टीमनी 83 रन काढलेले 5 ओव्हरची मॅच होती. त्यांनी एकटा लढला होता तो. ती मला इनिंग त्याची अजून आठवते. हरेश दिगंबर नागेला मिस करशील का? त्याच्या क्रिकेटला मिस करशील का तू? हो भरपूर मिस करेन आणि त्याला बेस्ट ऑफ लक देईन पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद हरेश. खरं तर एक लिजंड क्रिकेटर त्याने मात्र इथे आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिलाय आणि त्यांच्याच मुखातून ऐकूया. खरं तर बाबू नागे दादा आपण पुढे या. खरं तर आपण 26 वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे आणि या 26 वर्षाच्या जडणघडणीमध्ये जे अनुभव तुम्हाला मिळाले आणि जो आनंद तुम्ही या क्रिकेटच्या माध्यमातून खरं स्वतःही व्यक्त केला आणि पाहिला त्याबद्दल नक्कीच तुमच्या मुखातून आता आम्हाला ऐकायला आवडेल. खरं तर
जो हे संघाची रन मशीन आता थांबली आणि त्यांच्या मुखातून नक्कीच आम्हाला ऐकायला मिळेल तुम्ही हा निर्णय का घेतला. हॅलो. बोलायचं झालं तर क्रिकेट हा शब्दाचा आता एवढा अवघड वाटतो की बोलायला थोडंफार अवघडल्यासारखं होतोय. कारण माणसाचा एक कोणता तरी एक छंद असतो आणि तो छंद जोपासत असताना प्रत्येकाची एक इच्छा असते, एक टार्गेट असतो की नाही आपण कुठला तरी एक काहीतरी एक स्पोर्ट आपल्या अंगामध्ये पाहिजे. आता माझे मित्र मगाशी प्रवीण पाटील बोलले की नाही बाबू तू आणखीन कुठल्या तरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होतास. मी त्या क्षेत्रामध्ये होतो, मी युनिव्हर्सिटीपर्यंत पण वेगवेगळ्या खेळामधून गेलो पुढे. पण मी जो एक क्षेत्र निवडला की नाही हा क्रिकेट एक असा खेळ आहे की ह्याच्यामध्ये अनेक मित्र आपल्याला मिळू शकतात आणि ह्या क्रिकेटमधूनच मी आजपर्यंत जो इतर गावात किंवा इतर तालुक्यामध्ये माझं नाव आहे ते ह्या क्रिकेटमुळंच आहे. मी धन्यवाद करतो की माझ्या ह्या क्रिकेटला मी आता कुठेतरी थांबवतोय. कारण की कसं आहे वयानुसार कुठेतरी एक डिसिजन घ्यावं लागतं आणि प्रत्येक गावात की असं होत नाही की माझ्यासमोर पण सिनियर खेळाडू बसलेले आहेत. अभयदादा आहे, गोपीनाथदादा आहे, गणेशदादा आहे, नितीनदा आहे, दीपकदा आहे. कारण मी देखील राजूदा वगैरे आहेत. कारण की मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मी देखील ह्यांचा क्रिकेट बघूनच शिकलोय पुढे. आणि ज्यावेळी हे कुठेतरी रिटायर झाले त्यावेळी आम्ही कुठेतरी पुढे खेळलो. माझा क्रिकेटचा प्रवास म्हणला तर मित्रांनो मी 2001 साली क्रिकेटमध्ये स्टार्ट केलेला आहे आणि आज 2024 मी क्रिकेटमध्ये मी थांबवतोय. कारण की आपल्या क्रिकेटसोबत पण काही इतर जबाबदाऱ्या असतात त्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. परंतु आता असो माझं मी फक्त एवढंच म्हणेन की मित्रांनो आता मी काय मैदानावर खेळताना दिसणार नाही आहे. परंतु मी क्रिकेट आता असं ठरवलं की पुढे एक 40+ म्हणून आता नवीन योजना ह्यांनी केलेली आहे. क्रिकेट चांगलं ठेवायचं आहे फिटनेससाठी वगैरे. तर माझा पुढील जो क्रिकेटचा प्रवास असेल तो मी 40+नेच सुरुवात करेन. थँक्यू. एखादी आठवण जी तुझ्या हृदयात शेवटपर्यंत राहील, एखादा किस्सा काय असेल किंवा एखादी स्पर्धा की ज्या स्पर्धेबद्दल शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या हृदयात त्या आठवणी असतील? क्रिकेटचं एक सांगायचं झालं तर सुरुवातीला माझा क्रिकेट हा जिते गावातूनच स्टार्ट झालेला आहे की जे आपल्या स्टँडवर एक मैदान होता आणि त्या मैदानावर मला तर वाटते आम्ही त्यावेळी हितवर्धक संघात होतो आणि आम्ही म्हणजे एक एक्स्ट्रा प्लेयरच एक प्रकारे होतो. आमची फिल्डिंग फक्त कीपरच्या पाठीमागे. कारण की पहिले असं होतं की एका दिवशी 4-5 ठिकाणी मॅचेस असायच्या. मग इकडे हारलो की आपण लगेच तिकडे जायचं. आणि मला ते अजून आठवतं की आम्ही कळव्याला हारलो होतो आणि आम्ही खेळण्यासाठी जित्याला गेलो. त्यावेळेचा क्रिकेटचा एक माझा किस्सा की माझी क्रिकेटची एंट्री कशी झाली. त्यावेळी टीम मला आठवते लायन्स जिते म्हणून टीम होती. त्याच्यामध्ये जितेच्या काही आता मला त्यांची मुलं असतील खेळायला. मार्शल म्हणून एक गोलंदाज होता, मार्शल कदाचित तुम्हाला माहिती असेल. आणि एक भूषण म्हणून काहीतरी मला वाटतं नाव असेल. इलूचा भावाचं नाव काय? सुभाष. यस, लेफ्ट हँड बॉलर. तर त्यामध्ये अशी आमच्या टीमची अवस्था होती हितवर्धक जोयची की पहिले मॅचेस ह्या 8 ओव्हरच्या असायच्या आणि शेवटच्या 4 बॉलमध्ये 10 रन्स पाहिजे होत्या आणि आम्ही म्हणजे शेवटचे म्हणजे कीपरच्या पाठीमागचे प्लेयर होतो. आता टीम जिंकायची होती, काय करणार त्यावेळी महेंद्र भाऊ विचार करायचा की आता उतरवायचा तर कोणाला उतरवायचा. आणि आम्ही त्यावेळी जेमतेम मला वाटतं मी एक 11वी-12वीला असेल. मग शेवटी काय मॅच तर हारलोय, मग ठीक आहे जाऊ दे आता काय पहिले 10 आणि 20 रुपये भरायचो आपण टीममध्ये. आता यांनी भरलेत तर खेळू दे याला. तर मी त्यावेळी प्रमोट झालो बॅटिंगसाठी. मित्रांनो ती एक आता त्यावेळी यूट्यूब वगैरे नव्हतं, काही नव्हतं. काही कोणी बघितलं असेल त्यावेळीचे, आता कोण मला तर वाटत नाही कोण, फक्त एखादा सिनियर आमचे खेळाडू आहेत. त्यावेळी मी लगातार 2 षटकार आपल्या रोडवर इकडे बाहेर आणलेले आणि त्यावेळी माझा क्रिकेट एवढा स्टार्ट झाला की तो मला वाटतं म्हणजे आत्तापर्यंत माझा क्रिकेट स्टँड बाय व्यवस्थितपणे आहे. परंतु ते वयानुसार कुठेतरी आपण थांबलं पाहिजे. कारण की ते क्रिकेट आपण ठरवलं तर आपण एंडपर्यंत खेळू शकतो, परंतु आपले वय आणि आपला फिटनेस हे कुठेतरी एक अडचण निर्माण करते. त्यामुळे माझा जो क्रिकेटचा जो प्रवास आहे तो मी इथपर्यंत थांबवला आहे. बस मला एवढंच म्हणायचं आहे. यस, थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो ह्या लेजंड खेळाडूसाठी. त्याचप्रमाणे सौरभ मोबाईल्स शॉपमधनं प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट, खरं तर ते इकडे येणार होते परंतु काही कारणास्तव ते आज इकडे आले नाहीत. आम्ही स्वागतासाठी देखील आम्ही थांबलो होतो, परंतु मराठी माणसाच्या हक्काचं दुकान अर्थातच सौरभ मोबाईल्स या शॉपला तुम्ही नक्की भेट द्या. त्यांच्याकडून मालिका वीरसाठी
हे रेफ्रिजरेटर अर्थातच फ्रीजचं पारितोषिक आले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊया. आणि त्याचप्रमाणे अनबी स्पोर्ट्स रावे यांच्याकडून देखील बॅट्समन बॉलर फिल्डर साठी ब्रँडेड टी शर्ट्स आलेले आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. आणि अर्थातच राजेश मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश पाटील अर्थातच दादा तुम्ही यावं. आणि सौरभ मोबाईल्स अर्थातच ज्यांनी मालिका वीरसाठी हे भव्य दिव्य पारितोषिक दिलंय त्यांचा सन्मान आपण स्वीकारावा. सौरभ मोबाईल्स आणि इलेक्ट्रिकल्स की ज्यांचं 2 शॉप आहेत, एक पेन शहरामध्ये आणि एक वडखलला. मराठी माणसाच्या हक्काचं दुकान. इंस्टाग्रामवर जरूर त्यांच्या तुम्ही रील्स पाहू शकताय. त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. आणि जाऊया आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे. पहिलं पारितोषिक अर्थातच फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा हा किताब. आणि हे पारितोषिक दिलं जाईल. अर्थातच आमचे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. 4 चेंडू आणि 14 रन्स ज्यामध्ये 1 षटकार 2 चौकार. गेम फिनिशर मॅच विनिंग बारी ज्याच्या बॅटमधून आली निलेश पाटील ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. निलेश पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक आपण दिलं जाईल. शेवटच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच निलेश पाटील आणि सोबत सन्माननीय रवींद्र दादा आंबिवली यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. खरं तर ज्यांनी शेवटचा सामना जिंकवला आपल्या टीमसाठी. चला जिते संघ आपण थोडं समोर या. निलेश पाटीलला आपण पाहू शकता. 1 षटकार 2 चौकार 500 रुपये कॅश प्राइज आणि टेबल फॅन या ठिकाणी पारितोषिक आणि ट्रॉफीनी सन्मानित जरूर केलं जाईल निलेश पाटीलला. निलेश थोडं खाली ठेव फॅन नंतर आपण सुरू करू. निलेश काय म्हणशील? काय नाही कॉन्फिडन्स होता थोडा, कारण सरळ बॉल मारायला थोडा हे झालो असतो म्हणून मी डेअरिंग केली रिव्हर्सच मारायचं. 1 बॉलला 4 होते तेव्हा. तोच प्रश्न खरं तर मी विचारत होतो. अतिथी देखील आमचे म्हणत होते की शेवटच्या क्षणाला अशा प्रकारचा रिस्क तुम्ही घेतलीस आणि ते प्रेशर होतं का आणि स्विचिटचाच का तुम्ही वापर केलास? कारण लेग साईडला तिकडे कारण चौकार जवळ होता, कारण बॉल लागला की चौकार जाणार होता म्हणून मी डेअरिंग केली थोडी. लगेच तो आबाद नाही तो बरबाद. निलेश आज दिगंबर नागे यांनी रिटायरमेंट घोषित केले आहे. तुझ्यासोबत तो खेळलेला आहे. काय म्हणशील त्याच्याबद्दल आणि त्याचं क्रिकेट तुम्ही जवळून पाहिलेलं आहेस? बाबू नागे, कारण आम्ही तेव्हा त्याच्या मॅचेस बघायचो. आमच्या गावात शेतात मॅचेस आम्ही तेव्हा मॅचेस त्याच्या बाबू नागेच्या बघायचो. सगळे सिनियर खेळाडू व्हायचं. आम्ही दादांचं बॅटिंग बघायचो. दादा शर्टवर खेळायला यायचे. 6 एकदम लांब मारायचे बॉलात. दादा बॉलिंग करायचे एकदम खतरनाक. जरूर एक काल ह्या सर्व आमच्या मान्यवरांनी गाजवलाय. शेवटचं क्षण या स्पर्धेबद्दल काय सांगशील? थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या उद्या
फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच टेबल फॅन सोबत 500 रुपयाचं कॅश प्राइज वेल फिनिशर या ठिकाणी जितू जीतेचा संकट मोचक निलेश पाटील ठरलाय शेवटच्या मॅच मध्ये सामनावीर. पुढचं पारितोषिक असेल बेस्ट बॉलर इन दिस टुर्नामेंट. अनेक गोलंदाज आपण या स्पर्धेमध्ये पाहिली, मेडन षटकं पाहिली, विकेट हॅट्रिक पाहिल्या. गोलंदाजाने भरपूर चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली, परंतु एक असा गोलंदाज ज्या गोलंदाजाने भरपूर इम्पॅक्ट या स्पर्धेमध्ये दाखवलं, पण जवळपास पराभूत झालेली मॅच देखील अक्षरशः ज्याने खेचून आणली. 6 मॅचेसमध्ये 9 विकेट्स घेणारा श्रीदत्त भातान संघाचा प्रवीण भोईर ठरलाय बेस्ट बॉलर इन दिस टुर्नामेंट. सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधल्या प्रवीण भोईर श्रीदत्त भातान. टीम गोलंदाजी आपण प्रथमतः पारितोषिक स्वीकारायचं आहे. सन्माननीय पाहुण्यांना मी या ठिकाणी विनंती करेल. ब्रँडेड पुमा शूज ट्रॉफी आणि अनवी स्पोर्ट्सने स्पॉन्सर केली ही जर्सी आपण या ठिकाणी देतोय. चला आपण शूज देखील ओपन करून दाखवणार आहोत. प्रवीण भोईर भातान 6 मॅचेसमध्ये 9 विकेट्स, अप्रतिम गोलंदाजी. मोठ्या खेळाडूंना बाद करण्यात ज्याला यश आलं आणि कमालीची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये ज्या माध्यमातून आपण पाहिली. एकदा जोरदार टाळ्या उद्या अर्थातच प्रवीण भोईरसाठी. प्रवीण, काय सांगशील? शेवटचा सामना हार्ट ब्रेकिंग जरूर राहिला, परंतु चांगली स्पर्धा श्रीदत्त भातान संघासाठी. प्रथम आम्ही त्याशी स्पॉन्सर आमचे आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो आणि ते आयोजन खूप चांगलं इथं आम्ही आम्हाला एंट्री दिली त्यांचे आभार मानतो. आणि सामना म्हणजे तसाच आमचा चांगलाच झाला, कारण कंटिन्यू आम्ही 3 ते 4 दिवस खेळतात मुलं. मॅच हारली याचं टेन्शन नाही आहे, पण मुलं एवढे खेळले तेच आमच्यासाठी चांगलं आहे. जरूर ही स्पर्धा देखील तुमच्या स्मरणात राहणार आहे. आणि काय सांगशील इकडच्या खेळाडूंबद्दल, काय म्हणशील? कशा प्रकारच्या विकेट्स तुला वाटल्या, इकडचं वातावरण कसं वाटलं, आणि खास करून अर्थातच आयोजन तर तुला आवडलेलं आहेच, काय म्हणशील? आयोजन तर खूप होते, पण इथे असं एक चांगलं वाटलं, जी एक टीम होती कोणतीही असू तिथली जवळची, पण त्यांचं पूर्ण गाव त्यांचं संघ बघायला मॅच बघायला होते. त्यांचं रावे संघ होतं, जेते संघ, असं पूर्ण गाव म्हणजे त्यांना पूर्ण एक राऊंड त्यांची मॅच बघण्यासाठी होतं. आमची मॅच तर कोण बघायला नव्हतं, पण एवढा सपोर्ट त्यांना खूप चांगला सपोर्ट आहे. फार काल घेणार नाहीये, तुला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील सर्व स्पर्धांसाठी. एकदा जोरदार टाळ्या उद्या. बेस्ट बॉलर प्रवीण भोईर श्रीदत्त भातान. पुढील पारितोषिक असेल बेस्ट फिल्डर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खूप चांगल्या झेल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. जरूर काही व्हिडिओज देखील यूट्यूबवर व्हायरल देखील झालेले आहेत, जरूर तुम्ही पहा साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. परंतु एक क्षेत्ररक्षक, फिल्डरपेक्षा मी एसटी रक्षक म्हणेल, रावे संघाचा चंदन पाटील, की ज्यांनी टोटल 7 कॅचेस पकडल्यात आणि सर्वोत्कृष्ट 2 झेल त्यातील राहिल्यात. बेस्ट फिल्डर इन दिस टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं स्वागत करूया.
चंदन पाटील आई रायबादेवी रावे संघाचा हा सर्वोत्कृष्ट एसटी रक्षक, बेस्ट फिल्डर, डिजिटल वॉच, स्मार्ट वॉच सोबत अनवी स्पोर्ट्स स्पॉन्सर केलेली जर्सी आणि ही ट्रॉफी बेस्ट फिल्डरची आपण पाहतोय. चंदन, हार्ड लक, संघ 4थ्या क्रमांकावर राहिला परंतु बेस्ट फिल्डरचं पारितोषिक मिळालंय, काय म्हणशील? बेस्ट कॅच म्हणून मला गावामुळं मिळालं आहे, कारण का मला गावाने मला निवडलं आहे कीपर म्हणून. बाकी मला काही बोलायचं नाही, कारण का मला गावाचा फुल सपोर्ट आहे, बाकी काय नाही, एवढंच बोलायचं आहे. चंदन, आपल्या परिसरातील हे भव्य दिव्य क्रीडांगण, भव्य दिव्य ही स्पर्धा संपन्न झाली, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे, भरपूर खूप, कारण का एवढ्या विभागात आपल्याला असा ग्राउंड कुठेच नाही. जाता आता फक्त एकच शेवटचा प्रश्न तुला विचारेल. ज्या अर्थी प्रवीण म्हणाला की एका संघाला सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण गावातील सर्व प्रेक्षक या ठिकाणी आले होते आणि आई रायबादेवी रावे संघाला सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण गाव आला होता, त्या लाडक्या प्रेक्षकांबद्दल काय म्हणशील? प्रेक्षकांचं तर मी भरपूर आभार मानतोय, कारण का आम्हाला आमच्या रायबादेवी रावे संघाला ओमकारसारखा प्लेअर आणि आमचे 11 प्लेअर ही चांगले आहेत, कारण का त्यांच्यापेक्षा आमचा ओमकार, कारण का ओमकारमुळं आम्ही फ्रंटला आहोत, बाकी काय नाही. आणि आम्हाला 11 प्लेयरांना आम्हाला आमच्या गावाने आम्हाला निवडलं आहे, बाकी काय नाही, एवढंच बोलायचं आहे. आणि आम्हाला फुल सपोर्ट आहे आमच्या गावाचा. थँक्यू सो मच. ओमकार की जय जयकार. ओमकारला देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील या ठिकाणी. बेस्ट फिल्डर अर्थातच बेस्ट क्षेत्ररक्षक चंदन पाटील. पुढचं पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. बेस्ट बॅट्समन महत्वाचं पारितोषिक. सर्वोत्कृष्ट फलंदाज, अनेक फलंदाज पाहिले, सलग 4 चौकार पाहिले, सलग 3 षटकार पाहिले, अर्धशतकीय खेळी, 2 हाफ सेंचुरीज या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या, परंतु एका खेळाडूने भरपूर प्रभावित केलं. 6 मॅचेसमध्ये 84 रन्स ज्याच्या बॅटमधून आल्या. श्रीदत्त भातान संघाचा सागर भोईर ठरलाय बेस्ट बॅट्समन. यस, वेलकम सागर. सर्वोत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन इन दिस सिरीज. 6 मॅचेस 84 रन्स. सागर भोईरचं करूया आपण मोस्ट वेलकम. यस, थँक्यू डीजे. सन्माननीय सनीशेठ तुपे साहेब विचुंबे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण RDNची ब्रँडेड बॅट, अनवी स्पोर्ट्स स्पॉन्सर केलेली जर्सी आणि ट्रॉफी या ठिकाणी आपण देऊया. सागर इथं नाहीये, परंतु सागर बद्दल काय म्हणशील? निश्चितच तो थोडा चांगला प्लेअर आहे, म्हणजे मॅच घेऊन खेळणारा प्लेअर आहे तो. आणि आताचे या सीझनमध्ये तो एकदम फ्लॉप होता, तरी आम्ही इथेशीन त्याला आम्ही चान्स दिले आणि चान्सचा त्याने सोना केला. येस, थँक्यू. फार वेळ घेणार नाही. तुला आणि तुझ्या टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. सर्व पाहुण्यांना आमची विनंती असेल, आपण आता पुढील पारितोषिकाकडे आपण मंचकाच्या खाली जाऊया. आता काय करशील माहिती आहे तुला सांगतो. जाऊया आपण पुढील बक्षीस समारंभ सोहळ्याकडे.
भव्य दिव्य अशी स्पर्धा, 40 ग्रामीण संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश. 6 दिवसीय ही सिरीज आपण पाहिली. टॉप 5 मध्ये पोहोचलेले संघ. प्रथमतः आपण 5वा क्रमांक ज्या संघाने भरपूर प्रभावित केलं, खडतर प्रवास ज्या संघाचा राहिला आणि संघर्षमय ही स्पर्धा देखील ज्यांची राहिली, 5वा क्रमांक या ठिकाणी मी आमंत्रित करेल गावदेवी अंतोरे या संघाला. वेलकम. वेल प्लेड बॉयज. मागचे काही वर्ष जो संघ संघर्ष करत होता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, परंतु या नवीन पर्वाची दमदार सुरुवात या ठिकाणी जरूर केलंय गावदेवी अंतोरे संघ. पाचवा क्रमांक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आपण नितूला थांबूया या ठिकाणी, फक्त एकच थांबा. खूप साऱ्या शुभेच्छा आपण त्यांना देऊया. पुढचं पारितोषिक 4था क्रमांक, नो डाऊट ओमकार की जय जयकार. आई रायबादेवी रावे संघ ठरला या स्पर्धेतील 4था क्रमांकाचा मानकरी. मोस्ट वेलकम हार्ड हिटर बॅट्समन सोबत भावी सरपंच मनोजदादा पाटील, हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष समाधान पाटील आणि आमचे लेजंड खेळाडू दिलीपदादा पाटील, सोबतीला ओमकार पाटील. चंदन ट्रॉफी स्वीकारताना आपण त्यांना पाहतोय. 4था क्रमांक, रोख रक्कम 30,000 रुपये आणि हे भव्य दिव्य असं चषक. या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा ओमकार पाटील आणि त्याच्या संपूर्ण टीमला. प्रेझेंटेशन पार्टीमध्ये आपण पाहतोय ओमकार पाटील, चंदन पाटील, दिलीप पाटील. मी ओमकारला 2 मिनिटं थांबवेल. ओमकार हरकत नाहीये, परंतु चांगला खेळ झाला. गावकीचा सपोर्ट होता म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, बाकी काही बोलायचं नाही. ओमकार, पुढच्या आता स्पर्धा कोणत्या येतात, कोणत्या स्पर्धांमध्ये तुझा संघ पाहायला मिळेल? 100% सगळ्याच स्पर्धेमध्ये. आता लीग चालू आहे आपली. लीगमध्ये आता ही व्हाईट कार्ड एंट्री भेटली आम्हाला समाधान पाटील मुलं आमच्या का. आणि या भव्य दिव्य क्रीडांगणाबद्दल काय म्हणशील तू? खरंच हा मैदान खूपच दादांनी, वैकुंठ दादांनी खूपच छान बनवलं. यस, थँक्यू. रायझिंग सुपरस्टार या ठिकाणी ओमकार पाटीलला आपण पाहिलं. पुढचं पारितोषिक 3य क्रमांक, नो डाऊट जय भवानी इरवाडी संघ ठरला या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा मानकरी. जरूर पिंट्या. काय सांगशील? बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा तुझा संघ मागचे काही वर्ष खेळत होता, परंतु यश मिळत नव्हतं. परंतु या पर्वातील एक मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेमध्ये 3य क्रमांकाचा मानकरी ठरलायस. आज भरपूर खुश आहेत आमच्या गावात गावकरी. आणि खरं सांगायचं म्हणजे आज आमच्या गावात लग्न असून 90% लोक आज आमची मॅच बघायला आले होते.
गावात लग्न असून 90% लोक आज इथे मॅच बघायला, त्यासाठी सर्वांचे अभिनंदन. काय सल्ला देशील आपल्या यंग खेळाडूंना? काय सांगशील की पुढे कशा प्रकारचा खेळ व्हायला पाहिजे, किंवा या स्पर्धेमध्ये काही चुका झाल्या असतील तर कशा प्रकारे त्या संपवल्या जातील? चुका गोलंदाजांनी भरपूरच केल्या त्याप्रमाणे, आणि आमच्या आज पियुष एक चांगला गोलंदाज तयार होतो, यासाठी त्याचा भरपूर आमचा सपोर्ट करतो आम्ही त्यासाठी त्याला. यस, थँक्यू. पुढील सर्व स्पर्धांसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक द्वितीय क्रमांकाचा मानकरी. फायनलमध्ये पराभव जरूर त्यांनी स्वीकारला, परंतु अप्रतिम खेळ ज्या संघाचा राहिलाय. सेकंड प्राइज गोस टू श्री दत्त भातान संघ. वेलकम. रनर अप द्वितीय क्रमांकाचा मानकरी श्री दत्त भातान संघाला आपण पाहतोय. पहा, या स्पर्धेमध्ये जर का आपण विचार केला तर एकमेव असा संघ असेल की जो पेन तालुक्यातला नाहीये. 40गाव प्रीमियर लीग सुरू असताना देखील या खेळाडूने अप्रतिम खेळ दाखवला. प्रतिस्पर्धी संघांना अक्षरशः नाकी 9 ज्याने आणले. श्री दत्त भातान, मोस्ट वेलकम. सेकंड प्राइज. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण ट्रॉफी स्वीकारायची आहे. DJ Mahesh Suspense. Mahesh Suspense. Mahesh पण या ठिकाणी टीमचे पुरस्कर्ते आहेत, काय म्हणाल? छान केले सगळेजण, आणि आल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप रिक्वेस्ट केली होती, माझे ते कामावरचे मित्र होते असे, आणि तिकडेच ओळख झाली होती आमची, आणि त्यांनी रिक्वेस्ट केली, आले, आणि सगळ्यांचे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. भातान संघाला खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया, आणि तदनंतर पुढील पारितोषिक देण्यासाठी मी खरं तर आमंत्रित करेल. पहा, स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती चषक. खरं तर आज नवनाथ घरत आपल्यात नाही आहेत. अर्थातच त्यांच्या स्मृतीच्या आठवणी नेहमी आपल्या हृदयात राहतील. पुढील पारितोषिक प्रथम क्रमांक देण्याआधी मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिका वीरचं पारितोषिक. भरपूर खेळाडू आपण पाहिले या सीझन मध्ये. मालिका वीरचं पारितोषिक पुन्हा एकदा ज्या खेळाडूच्या बॅट मधून 62 रन्स आल्या, 8 विकेट्स ज्यांनी पटकावल्या, 102 पॉइंट्स ज्या खेळाडूच्या नावावर राहिले, जीतू आई जीते संघाचा सुपरस्टार हरेश गावण. पा संतोष त्याला फ्रीच्या सोबत घेऊन जा. स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती मैत्री चषक 2024, जो हे पेन आयोजित ही स्पर्धा, मालिका वीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या होऊ द्या. काय जबरदस्त खेळ राहिलाय हरेश गावंड या खेळाडूचा. 62 रन्स, 8 विकेट्स, 102 पॉइंट्स ज्या खेळाडूच्या नावावर राहिले. हरेश गावंडला आपण पाहतोय. सन्माननीय संशय तुपे साहेब असतील, गोपीनाथ शेटजी मोकल साहेब असतील, अभय म्हात्रे यांना आपण पाहतोय, नितीनजी दादांना आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. सर्व मान्यवर व्यक्ती या ठिकाणी आपण पाहतोय. एक बाईट हरेश. हरेश, खूप चांगली स्पर्धा, संघ चॅम्पियन ठरलाय, आणि मालिका वीरचं देखील सोबत पारितोषिक. खूप चांगलं वाटते. ह्या वर्षात आम्हाला प्रथमच फर्स्ट प्राइज मिळाला, तो पण 1 लाखाचा. आणि शेवटल्या मॅचला जो किस्सा झाला तो मी आता तुम्हाला सांगते इथं. लास्ट बॉलचा निलेश मला बोलला की
अरे रिवर्स मारतो आता मी लास्ट बॉलला. तर मी बोललो नको निल्या, लास्ट बॉल आहे समोरच मार. नंतर माझ्या काय मनात आला, नंतर मी परत गेलो त्याला सांगायला, निला खेळ बिंदास मार रिवर्स. त्यांनी रिवर्स केला आणि मॅच जिंकलो आणि चॅम्पियन झालो आम्ही. येस, थँक्यू सो मच. तर हे होते हरेश गावण. चला पारितोषिक घेऊन जा. चला संतोष दादा फ्रीज घ्या. 30+ आले, फ्रीजचा वापर जरूर होईल. शेवटचं पारितोषिक देण्यासाठी अर्थातच ज्यांच्या नावाने हे चषक आपण पाहिलं, स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती. खरं तर नवनाथ दादांबद्दल 2 शब्द म्हणेल. उत्कृष्ट क्रिकेटर, शांत आणि संयमी व्यक्ती, अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. खरं तर दादा आज आपल्यात नाही आहेत, आकस्मिक निधन त्यांचं, परंतु त्यांच्या स्मृतीस अभिवादन देण्यासाठी खरं तर ही स्पर्धा आज आपण आयोजित केली. आणि विशेष करून खूप सहकार्य त्यांचे मित्र कैलास दादा असतील, संदेश असतील, त्यांचं या ठिकाणी आपण हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया. पहा, हे नश्वर देह आहे, ज्यांनी जन्म घेतलाय, एकदा ना एकदा त्याला मृत्यू हा अटल आहे. परंतु नवनाथ दादा एक उत्कृष्ट खेळाडू, शांत संयमी, दोस्ती दुनियेतील एक राजा माणूस. अर्थातच आज तो आपल्यात नाही आहे आणि त्याच्या नावाने हे चषक आपण पाहिलं. अर्थातच आता आपण जाऊया. प्रथम क्रमांकाचा मानकरी चॅम्पियन संघ, नो डाऊट आराध्य 11 जीतू आई जीते संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. येस, थँक्यू सो मच. निलेश एक प्रश्न, फक्त एक प्रेक्षकांकडून एक प्रश्न आलाय, त्याचं फक्त उत्तर हवंय. सुधाकर दादाचा काय हिस्सा होता असा मला एक प्रश्न आलाय, काय म्हणशील? सुधाकर आणि मी एकत्र पहिले खेळायचो, कारण चांगला लेजंड प्लेअर आहे तो. त्यांनी मला तो प्रत्येक वेळेला सजेशन देतोय, तो चांगला प्लेअर आहे आणि माझा भाऊ आहे. येस, थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन, खूप साऱ्या शुभेच्छा. आराध्य 11 जीतू आई जीते या संघाला आपण देऊया आणि ही स्पर्धा याच ठिकाणी संपन्न झाली अशा आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.